एकनाथ शिंदेंच्या ज्या ठिकाणी सभा त्याच ठिकाणी उद्धव ठाकरेंच्याही सभा होणार आहेत। 14 मार्चला उद्धव ठाकरेंचा गुहागर दापोलीचा दौरा आहे। गुहागर दापोलीत उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभा होणार आहेत। आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी अमोल मोरे आता आपल्या सोबत आहे। अमोल, सौरभ, उद्धव ठाकरे यांचा हा दौरा अगदी फेब्रुवारीच्या एंड मध्ये होणार होता, पण काही कारणास्तव तो पुढे गेला आणि इथे दौरा होईल की नाही याबद्दल एक साशंकता होती। पण आता कार्यकर्त्यांनी सांगितल्यानुसार किंवा कोकणातल्या एक दापोली गुहागर मधल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिल्यानंतर हा दौरा 14 तारखेला होतं हे कन्फर्म झालेलं आहे। आता काही वेळानंतर साधारण 3 ते 3:30च्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दापोलीतल्या आझाद मैदान इथं सभा होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ जो पुतळा आहे लँडमार्क म्हणून, त्या समोर हे मैदान आहे आणि त्याच ठिकाणी उद्धव ठाकरे यांची देखील 14 मार्च रोजी दुपारी 2च्या दरम्यान एक जाहीर सभा होणार आहे। एक सभा गुहागरमध्ये होणार आहे आणि जर आता आपण बघितलं तर कोकणात प्रत्येकाने कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे। प्रत्येक जण आपल्यासोबत काही नेते येत आहेत जात आहेत असं दावा करतात आणि त्या पार्श्वभूमीवरती एकंदरीत मागच्या काळामध्ये गुहागरमध्ये किंवा चिपळूणमध्ये जी काही भास्कर जाधव आणि निलेश राणे यांच्यामध्ये जो काही वाद झाला त्या पार्श्वभूमीवरती होणारा दौरा आणि कोकणातला एकंदरीत राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती होणारा दौरा महत्वाचं ठरेल। एकनाथ शिंदे आज बोलतायत आणि अगदी 4 दिवसानंतर उद्धव ठाकरे याच ठिकाणावरून जाहीर भाषण करणार आहेत। त्यामुळे या दौऱ्याची उत्सुकता नक्कीच सर्व राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येतील। सौरभ, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।